कोरोनाचे संकट, शाळा कधी सुरू होतील माहिती नाही. तुमचे शिक्षक आणि तरुण भारत तुमच्या साथीला आहोत. मजा मस्ती फार झाली, आता घर बसल्या अभ्यास करा. तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलवर. Hi students, today let us learn another unit, another prose. The name of the prose is Luther Burbank. So, who is Luther Burbank? Luther Burbank is a well-known US plant breeder. Influenced by Charles Darwin's writing on domesticated plants, he set up a nursery garden, greenhouse, and experimental farms in Santa Rosa, California, and worked miracles. So, Luther Burbank is a well-known US plant breeder. तर लुथर बर्बँक हे काय आहे, एक उत्कृष्ट काय आहे, प्लांट ब्रीडर आहे. जसं आपण नर्सरीमध्ये झाडं तयार करतात, झाडांची निर्मिती करतात, तशी ते झाडांची निर्मिती करणारे काय आहे, प्लांट ब्रीडर आहेत. So, in this lesson, we will came to know about the Luther Burbank and his experiment about plant breeding. What does the world call a man who turned a yellow flower into red, who made the seeds of plums disappear, who caused desert cactus to grow 1,000 times faster, who made a blackberry white, and who grew 500 different kinds of cherries on a single tree? Was he a master gardener, a skilled plant grower, a talented and patient breeder, or a miracle working magician? If a person disappears plums, seeds of the plums, or he caused desert cactus to grow 1,000 times faster, who made a blackberry white. समजा एखादा असा व्यक्ती आहे की ज्याने काय केलेलं आहे, एखाद्या मनुकामध्ये आतल्या बियाच आहेत ते काय केलेलं, अदृश्य केलेले आहेत, घालवलेलं आहे. त्याने एखाद्या अरण्यामध्ये किंवा वाळवंटामध्ये काय केलेलं आहे, 1000 पटीनं उत्पादन देणाऱ्या झाडांची काय केलेली आहे, निर्मिती केलेली असेल. ज्यानं काय केलेलं असेल, 500 प्रकारचे काय केलेले आहेत, बोरांची फळं काय केलेली आहेत, तयार केलेली आहेत. असा एखादा प्लांट ब्रीडर असेल, वनस्पतींची निर्मिती करणारा जर एखादा व्यक्ती असेल तर तुम्ही काय म्हणाल, तो काय, त्याला आपण काय म्हणू शकतो, ही वॉज अ मिरॅकल वर्किंग मॅजिशियन, एक जादू करणारा व्यक्ती आहे असं आपण म्हणू शकतो. सो आणि अशी व्यक्ती कोण होती, लुथर बर्बँक. लुथर बर्बँक वॉज अ मिरॅकल वर्किंग मॅजिशियन. Luther Burbank is no more the product of his genius, continue to play a part in the day-to-day lives of people throughout the world. His influence prevails in the scientific community among those who work in the field of agriculture, horticulture, forestry and livestock. जे हॉर्टिकल्चर, फॉरेस्ट्री आणि लाईव्हस्टॉक, पशुधन, हॉर्टिकल्चर फळबाग असेल किंवा या भागामध्ये कार्य करणारे जे लोक आहेत त्यांच्यासाठी एक उत्कृष्ट उदाहरण, एक आदर्श म्हणून लुथर बर्बँक यांना काय केलं जातं, पाहिलं जातं. हिज मोस्ट इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन हॉवेवर, he is a lovely flower that next existed before him. Also he developed a fruit or vegetable, the taste of which was improved with his experiment. त्याने आपल्या एक्सपेरिमेंट मधून काही फळांची चव जी आहे त्या चवीमध्ये त्याने काय केलेलं आहे, बदल केलेले आहेत. असे हे उत्कृष्ट संशोधन करणारे कोण होते, प्लांट ब्रीडर होते. कोण होते, प्लांट ब्रीडर वॉज अ लुथर बर्बँक. Luther Burbank was born on March 7, 1849 and was brought up on a farm in the state of Massachusetts. तर अशा या लुथर बर्बँक यांचा जन्म 7 मार्च 1849 ला त्यांचा काय झालेला आहे, जन्म झालेला आहे. He was attracted towards the wonder of nature and learned the techniques of growing various crops and plants during the early years. लहानपणापासूनच त्यांना प्लांट ग्रोइंगची झाडं लावण्याची काय होती, त्यांना आवड होती. But when he read Darwin's variation of animals and plant under domestication, he decided to devote his life to grow new variety of plants. When he read the book, The Variation of Animals and Plants Under Domestication, ज्यावेळेस त्यांनी डार्विनचं एक पुस्तक होतं, त्या पुस्तकाचं नाव होतं की व्हेरिएशन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स अंडर डोमेस्टिकेशन. ही डिसाइडेड टू लिव्ह इट. ते पुस्तक वाचल्यानंतर त्याने असं ठरवले की माझं जे पुढचं आयुष्य आहे ते पुढचं आयुष्य मी काय करणार आहे, याचवरती, या झाडांच्यावरती प्रयोग करण्यामध्ये किंवा झाडांच्यावरती वेगवेगळे काय करायचं, फळांच्यावरती प्रयोग करायचे, त्याच्यात संशोधन करायचं, याच्यासाठीच मी माझं आयुष्य काय करणार आहे, पुढं त्याच्यामध्ये माझं आयुष्य घालवणार आहे असं त्यांनी त्याच वेळेला काय केलं, ठरवलं. When Burbank was 20 years old, he started market gardening. वयाच्या 21 वर्षी त्यांनी काय केलेलं आहे, गार्डनिंग, फळांचं काय केलं, फळांचं उत्पादन घेणं, वेगवेगळ्या झाडांची निर्मिती करणं,
या फळांचं संशोधन करणं हे त्यांनी वयाच्या 21 वर्षापासून काय केलेलं आहे, सुरुवात केली. ही वॉज सक्सेसफुल इन सेलिंग द हाय क्वालिटी व्हेजिटेबल्स दॅट ही ग्रू ऑन हिज फार्म्स. One of his experiment was he planted 29 seeds from an early rose potato plant. एका बटाट्यापासून त्यांनी 29 प्रकारच्या बटाट्यांचं काय केलं, त्याच्यामध्ये संशोधन करून वेगवेगळ्या त्यांच्या चवीमध्ये बदल करून, त्यांच्या रंगामध्ये बदल करून, त्यांच्या आकारामध्ये बदल करून त्याच्यामध्ये काय केले आहेत, असे त्यांनी 29 प्रकारचे काय केलेले आहेत उत्पादनं घेतलेली आहेत. ही प्रोड्यूस्ड अ न्यू व्हरायटी ऑफ सीड्स. इट बिकेम व्हेरी पॉप्युलर अमंग द लोकल फार्मर्स. Its superior quality came to be known throughout, and today this potato is called Idaho potato. It is grown on thousands of acres in northwestern US. त्याने एका बटाट्यावरती संशोधन केलं होतं आणि तो संशोधन केल्यानंतर ते संशोधन इतकं प्रसिद्ध झालं की त्या बटाट्याला इडाहो पोटॅटो असं काय करण्यात आलं, नाव देण्यात आलं. असे हे अतिशय संशोधन करणारे आणि त्या बटाट्यांचं उत्पादन नॉर्थ वेस्टर्न उत्तर पश्चिम भागामध्ये अमेरिकेच्या लाखो एकर जमिनीमध्ये आज त्या बटाट्याचं काय केलं जातं, उत्पन्न घेतलं जातं. आणि हे उत्पन्न कोणामुळे घेणं शक्य झालेलं आहे तर लुथर बर्बँकच्यामुळे. नॉर्मली हिज एक्सपेरिमेंट्स वेअर बेस्ड ऑन 3 बेसिक टेक्निक्स. त्यांचं जे संशोधन होतं ते संशोधन मुख्यतः 3 गोष्टींच्यावरती काय होतं, अवलंबून होतं. ही वुड कलेक्ट डिफरंट काइंड्स ऑफ डोमेस्टिक प्लांट्स अँड ब्रिंग इन मेनी फॉरेन व्हरायटी ऑफ प्लांट्स. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची झाडं काय करायचे, एकत्र करायचे. वेन दे वेर ग्रोन अंडर डिफरंट कंडिशन्स दे वेर प्रूव्ह स्ट्रॉंग, प्लेंटिफुल or hard or else show other desirable changes or new qualities. आणि त्या झाडांचे त्यांनी काय करायचे, वेगवेगळ्या तापमानामध्ये वेगवेगळ्या हवामानामध्ये त्या झाडांची काय करायचे, वाढ करायची. त्यामुळे त्या झाडांच्या मध्ये थोड्या दिवसानंतर काय व्हायचे, बदल दिसून येत होते. आफ्टर द प्रोडक्शन ऑफ मेनी व्हरायटीज. सेकंडली ही ग्रो मेनी व्हरायटी ऑफ फ्रुट्स. दुसऱ्यांदा काय करायचे ते, he grew many variety of fruits, flowers and vegetables by changing water, food supply, temperature, light or space, or other variation were achieved by crossing plants which had very dissimilar qualities. His second experiment was he grew many variety of fruits. दुसऱ्या संशोधनामध्ये ते काय करायचे, वेगवेगळ्या प्रकारची फळांची काय करायची, ते लागवड करत होते. फ्लावर्स, फुलांची लागवड करायची, व्हेजिटेबल्स काही भाजीपाला असेल त्यांचा काय करायचे, लागवड करायची. आणि त्यांना वेगवेगळ्या प्रमाणात पाणी देत होते, वेगवेगळ्या प्रमाणात त्यांना खतं घालत होते, वेगवेगळ्या त्यांना तापमानाखाली, काही झाडांना ठराविक तापमानामध्ये, काही झाडांना उच्च तापमानामध्ये, असा त्यांच्या तापमानामध्ये बदल करून त्यांचे ते काय करायचे, वाढ करायचे. अचीव्ड बाय क्रॉसिंग प्लांट्स विच हॅड व्हेरी डिसिमिलर क्वालिटीज. आणि त्याच्यानंतर प्रत्येक झाडामध्ये त्यांना वेगवेगळे बदल काय होत होते, दिसून येत होते. आफ्टर द प्रोडक्शन ऑफ मेनी व्हरायटी बर्बँक केम टू द फायनल स्टेज. असं करून तिसऱ्या टप्प्यामध्ये ते काय करायचे, दॅट वॉज ही कुड रिकग्नाइज अँड सिलेक्ट द प्लांट्स विच शोज डिझायरेबल चेंजेस. ही कुड ऑल्सो चूज देम फॉर फर्दर एक्सपेरिमेंट्स. 3 वेळा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याच्यातून ते चांगली बदल दिसणारी झाडं आहेत अशा झाडांची ते काय करायचे, काही निवडक झाडांची ते निवड करायची आणि त्याच्यावरती ते पुढचं आपलं संशोधन काय करायचे, सुरू ठेवायचे. ही अनएंडिंग पेशन्स वॉज टेस्टेड ऑल द टाइम्स. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांना खूप काय लागत होतं, सहनशीलता खूप लागत होती, त्यांचं पेशन्स त्यांना खूप होता. ॲट द एंड ऑफ हिज सक्सेसफुल अटेम्प्ट टू प्रोड्यूस अ व्हाईट ब्लॅकबेरी. असं करून प्रयोग करून त्यांनी एक पांढऱ्या प्रकारचा करवंद काय केलं. युजली करवंद ज्याचा रंग कसा असतो, चॉकलेटी असतो, काळपट असतो, पण त्यांनी एक करवंद असं तयार केलं की त्याचा रंग कसा होता, पूर्णपणे व्हाईट होता. ही कॉल्ड इट पॅराडॉक्स. आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं होतं, पॅराडॉक्स. ही सेट फायर ऑल द रिजेक्टेड सीडलिंग्स. आणि जी निरुपयोगी झाडं आहेत, ज्या झाडांच्यामध्ये बदल झालेला नाही आहे, जी झाडं आपल्या प्रयोगासाठी उपयुक्त नाहीत, अशी सगळी झाडं ते काय करायचे, मग त्यांचे काय करायचं, त्यांना नष्ट करायचे. दॅट पाईन वॉज 12 feet हाईट, 14 feet wide and 22 feet long and had contained 65,000 2 or 3 years old berry bushes. आणि अशी काही त्यांनी झाडांची निर्मिती केली होती की त्यांची उंची 12 फूट उंच, 14 फूट रुंद, अशा पद्धतीची मोठी मोठी झाडं त्यांनी त्या ठिकाणी काय केलेली आहेत, आपल्या त्या नर्सरीमध्ये काय केलेली आहेत, तयार केलेली आहेत. हाऊ मेनी हॅड हे डिसाइडेड टू कीप फॉर फर्दर स्टडी. त्यातली जेवढी आवश्यक आहे तशीच झाडं ते काय करायचे, आपल्या संशोधनासाठी ते काय करायचे, ठेवायचे. Throughout his effort to force nature to obey his orders, Luther Burbank found out ways to increase the efficiency of experimentation. And acres on his farms yielded several thousand different variety of fruits. त्यांच्याकडच्या असलेल्या उपलब्ध जागेमध्ये, हजारो एकर जागेमध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची काय केलेली आहे, त्यांनी लागवड केलेली आहे, फळांची लागवड केलेली आहे. त्याच्यावरती ते काय करत असतात, संशोधन करत असतात. दिस वंडरफुल अचिव्हमेंट वॉज मेड पॉसिबल बाय ग्राफ्टिंग मेनी ट्रीज
ऑन अ सिंगल ट्री. वेगवेगळ्या झाडांची कलमं करून एका झाडापासून अजून वेगळ्या प्रकारची काय करत होते ते झाडांची निर्मिती करत होते. इट वॉज पॉसिबल फॉर हिम नॉट ओनली टू सेव्ह स्पेस बट ऑल्सो टू speed up his experiment. Instead of waiting for 15 years for a tree to give fruits, he would craft a twig from a young plant to a fruit bearing trees and get fruit in just 2 or 3 years. Instead of waiting 15 years, एखादं झाड लावल्यानंतर जवळपास आम्हाला 10-15 वर्ष ते झाड फळ दिसोपर्यंत वाट पाहावं लागत होती. पण लुथर बर्बॅक यांनी केलेल्या संशोधनामुळे अशा काही त्यांनी झाडांची काय केली निर्मिती केलेली आहे की त्याची ती झाडं लावल्यानंतर 2-3 वर्षांमध्येच ती झाडं आपल्याला काय करतात फळं देतात किंवा त्याच्यामधून आपल्याला काय होतं उत्पादन मिळू शकतं. तर एवढं त्यांनी एक्सपेरिमेंट करून काय केलेलं आहे अशा काही झाडांची त्यांनी काय केलेली आहे निर्मिती केलेली आहे. बर्बॅक कॅरीड आउट मोर दॅन 10,000 सेपरेट एक्सपेरिमेंट्स विथ 600 डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. ही हॅज carried out more than 10,000 separate experiments. जवळपास 10,000 झाडांच्यावरती त्यांनी काय केलेले प्रयोग केलेला आहे. विथ 600 डिफरंट काइंड्स ऑफ प्लांट्स. 600 प्रकारच्या वेगवेगळ्या झाडांच्यावरती 10,000 वेळा त्यांनी काय केलेला आहे प्रयोग केलेला आहे. टू गिव्ह अ कम्प्लीट लिस्ट ऑफ हिज अचिव्हमेंट्स इज इम्पॉसिबल. त्याने केलेल्या कार्याची प्रत्येक कार्याची आणि या ठिकाणी माहिती देणं हे प्रत्येक आपल्याला काय आहे अशक्य आहे. बट ही डेव्हलप्ड अँड इम्प्रूव्ड चेरी, a thornless blackberry, a cactus without thorns that is largely used as a food for livestock. त्यांनी काही मनुका असेल करवंद असेल या फळांच्या मध्ये त्यांनी जो केलेला बदल आहे ते बदल आपल्याला शेवटपर्यंत काय येतात आपल्याला लक्षात राहील. अशा पद्धतीचं त्यांनी या ब्लॅकबेरीवरती काय केलेलं आहे त्यांनी चेरीवरती काय केलेलं आहे एक्सपेरिमेंट केलेलं आहे. He delighted flower lovers with 73 new flowers including the Shasta daisy and the rose that bears his name. जवळपास 73 प्रकारच्या फुलांच्या झाडावरती त्यांनी काय केलेलं आहे संशोधन करून त्या फुलांच्या मध्ये काय केलेले आहेत बदल घडून काय केलेले आहेत आणलेले आहेत. त्याच्यापासून वेगवेगळ्या अनेक रंगाची अनेक आकाराची त्यांनी फुलांची काय केलेली आहे निर्मिती केलेली आहे. नॅचरली मेनी ऑफ हिज एफर्ट्स एंडेड इन फेल्युअर. His experiment, every experiment is not successful. He may get failure. त्यांचे बरेचसे एक्सपेरिमेंट फेल सुद्धा गेलेले आहेत. At one time, he crossed a tomato with a potato. एक वेळेला एका फळावरती संशोधन करत असताना he crossed the tomato with a potato. त्याने टोमॅटोचं उत्पादन घेणार होते पण त्या एक्सपेरिमेंटमध्ये चूक झाली आणि त्याच्यापासून एखाद्या दुसऱ्याच फळाची म्हणजे बटाट्याची काय झालेली आहे निर्मिती झाली. Though a vegetable was produced, it had no commercial value. जरी त्या पिकावर उत्पादन मिळालं पण त्या पिकापासून त्यांना कुठल्याही पद्धतीचे काय मिळालेलं नाही आहे उत्पन्न मिळालेलं नाही. अशा पद्धतीचे काही एक्सपेरिमेंट त्यांचे सुद्धा काय झाले होते फेल गेले होते. बट हिज डिवोशन वॉज सो डीप अँड स्ट्रॉंग दॅट नथिंग कुड डिसअपॉइंट हिम. पण त्यांची जिद्द होती मेहनत होती त्या मेहनतीमुळे ते कधी काय झाले नाही निराश झाले नाही. कधी त्यांनी काय केलेली आपली आशा काय केली नाही सोडली नाही. इन द प्रेझेंट टाइम्स मिरॅकल्स आर हॅपनिंग इन स्टील माइल्स. आज आपण बघतो की स्टील इंडस्ट्रीमध्ये मोठमोठ्या प्रमाणात काय होतात बदल होत आहेत. ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये काय होत आहेत बदल होत आहेत. अँड मार्केट्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज एरियामध्ये आज आपल्याला फार मोठे बदल दिसून येतात. बट बर्बॅक वर्कड विथ द सिम्पल एलिमेंट्स ऑफ नेचर. पण लुथर बर्बॅक याने निसर्गातल्याच अशा छोट्या छोट्या गोष्टींच्यावरती काय केलेलं आहे त्यांनी संशोधन केलेलं आहे. अँड प्रोड्यूस इफेक्ट दॅट वेअर रिमार्केबल ॲज शायनी कार्स, ब्रिजेस, टनल्स अँड शायनिंग वायर्स. जसं एखादी कार आपल्याला काय होते फेमस होते ती लक्षात राहते. एखादं ब्रिज आपल्याला लक्षात राहतं. एखादं मोठं टनल असेल एखादं मोठं ब्रिज असेल तर आपण ते काय करतो हजारो वर्ष आपण त्याला काय करतो लक्षात ठेवतो. तसंच लुथर बर्बॅकने हॉर्टिकल्चरमध्ये किंवा का लाईव्हस्टॉकवरती त्यांनी जे काही केलेलं आहे या काही फळांच्या त्यांनी जे काही प्रयोग केलेला आहे त्याच्यातून त्यांनी जे काही संशोधन केलेलं आहे हे संशोधन सुद्धा बरीच वर्ष लोकांच्या काय वेळ लक्षात राहील अशा पद्धतीचं या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे संशोधन केलेलं आहे. सो दिस इज अबाउट द लुथर बर्बॅक अँड हिज एक्सपेरिमेंट. सो यू जस्ट रीड ऑल द लेसन, रीड ऑल द ग्लॉसरी वर्ड्स अँड try to write the question answer from this textbook. So this is about Luther Burbank. Thank you. सबस्क्राईब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.